नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कन्यापूजन ही कधी करावे, कसे करावे, किती वर्षाच्या मुली कन्यापूजनासाठी बोलवाव्यात किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा 1 ते 10 वर्षापूर्वीपर्यंतच्या मुलींचे कन्यापूजन घेतले असता आपल्याला कोणता फायदा होईल आणि यांना काय खाऊ घालावे, यांना कोणती भेटवस्तू द्यावी आणि त्याचे सर्व नियम आणि अटी मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर माहितीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण नवरात्रीत कन्यापूजन का करतात याची माहिती घेऊया. नवरात्रीत संबंधित जगतजननी दुर्गा मातेशी आहे. नवरात्रीमध्ये आदिशक्तींचा उपवास केला जातो. त्याचबरोबर कोणत्याही प्राण्यात किंवा देवी आईचा उपवास शक्ती असे देखील मानले जाते. दुनियेत स्त्री अशी जात आहे की मादा ही देवीचा अंश आहे. नवरात्रीमध्ये 2 किंवा 10 वर्षापर्यंतच्या मुलींचे पूजन केले जाते, अशी परंपरा देखील आहे. या मुलींच्या साक्षात देवीचे रूप मानले जाते. या कुमारिका असतात. कुमारिकेचे पायाचे पूजन केले जाते. त्यांना दुर्गादेवींची जशी 9 रूपे आहेत, याच पद्धतीने या 9 दुर्गा म्हणून आपण पूजले पाहिजे. 2 वर्षांची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन आपण दारिद्र्य दूर करण्यासाठी पूजन कराव्यात. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती स्वरूपात असते. हिचे पूजन केल्याने घरामध्ये आपल्या सुखशांती नांदते. 4 वर्षाची कन्याचे पूजन केले असता 4 वर्षाची कन्या ही कल्याणकारी असते. तिचे पूजन केले असता घरात सुखसमाधान, कल्याण आणि धनाविषयी सर्व चिंता मिटतात. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. ही कन्या म्हणजेच रोगमुक्त पासून घरातील व्यक्तींना दूर ठेवते. म्हणून 5 वर्षाच्या कन्येचे देखील आपण पूजन करायला हवे. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन आपण केले असता आपल्या कुंडलीमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोगाची प्राप्ती देखील प्राप्त होत असते. धनलक्ष्मीचे आगमन होते. म्हणून 6 वर्षाची कन्या आपण पूजनामध्ये अवश्य घ्यावी. 7 वर्षाची कन्या ही चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करत असते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते. हिचे पूजन केल्यास विजयप्राप्ती होतो. तर 9 वर्षाची कन्या दुर्गा रूपाची आहे. ही शत्रूचा नाश करते, घरामधील नकारात्मक शक्ती नाहीसे करते व सकारात्मक ऊर्जा आणून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती संपवते आणि आनंदाचे वातावरण देखील राहते. 10 वर्षाची कन्या म्हणजेच सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणून आपण 10 वर्षाच्या मुली पूजनासाठी घ्याव्यात किंवा आपल्या शेजारील किती मुली आहेत ह्या असाव्यात. पूजनासाठी आपण पुढीलप्रमाणे माहिती पाहूया. कन्यापूजन आपण कधी करावे? कन्यापूजन हे आपण अष्टमी किंवा जास्तीत जास्त नवमीला करावे. आता आपण बघूया काय करावे. कुमारिका घरी आल्यानंतर देवीचे स्वरूप मानून त्यांना मनोभावे स्वागत करावे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे. आसनावरती बसल्यानंतर त्यांचे हातपाय धुवावेत. हळदी कुंकू लावावे. स्वच्छ आसन बसण्यासाठी असावे. कपाळावरती हळदी कुंकू लावावे. आवडीप्रमाणे गोडधान्य खायला द्यावेत. खीर आपण जास्तीत जास्त करावे किंवा प्रसादासाठी खीर, पुरी, शिरा, भात नैवेद्य दाखवावा, खाण्यासाठी द्यावा. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा, भेटवस्तू द्यावा. आपल्या इच्छानुसार यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. असे जमत नसल्यास एका तरी कुमारिकेचे पूजन करावे, जेणेकरून आपल्याला फळ प्राप्त होते. तरी तेथे आम्ही तुम्हाला सांगतो की कन्यापूजनाचे फळ काय आहे. 1. कुमारिकेचे पूजन म्हणजे ऐश्वर्यप्राप्ती आहे.
म्हणून आपण ऐश्वर्यप्राप्ती मोक्षप्राप्तीसाठी हे पूजन करणे खूप आवश्यक आहे. आपण यांना चुनरी घालू शकतो, हातामध्ये लाल बांगड्या देऊ शकतो, टिक लावण्यासाठी टिकली गंधसुद्धा आपण यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. परिस्थिती चांगली असेल तर आपण यांना लाल कलरचे कपडेसुद्धा भेट देऊ शकतो. सर्वात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरात कोणतीही मुलगी असेल तर तिला या काळामध्ये वाईट अजिबात बोलायचे नाही किंवा आपल्या उष्ट्या खाद्यपदार्थ खाण्यासाठी अजिबात द्यायचे नाही. त्यांना या काळामध्ये आपण दुर्गामातेचा आशीर्वाद म्हणून त्यांना पूजायचे असते. म्हणून या काळामध्ये आपल्याला उष्टे राहिले आहे ते अजिबात खायला देऊ नये. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता दृष्ट होते आणि रुसते. म्हणून या काळामध्ये मुलींना आपण उष्टे खायला देऊ नये किंवा आपल्या घरामधील एखादी स्त्री किंवा मुलगी आली असता कोणत्याही दिवशी येऊन दे, तिला खाण्यासाठी एक फळ अथवा 1 कप दूध तरी प्यावे, काही ना काही तरी खाण्यासाठी द्यावे. आपण तिला हळदी-कुंकू लावायचे आहे, जेणेकरून ती दुर्गामातेचे स्वरूप असल्याचे आपल्याला भासते. म्हणून आपण घरात कोणीही येऊ दे, त्यांना खाण्यासाठी काही ना काही तरी द्यायचे आहे. खाण्यासाठी त्यांना गोडच द्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण कन्यापूजन करावे आणि त्यांना भेटवस्तू द्याव्यात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये जय दुर्गा माता लिहायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.